चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायत असा लौकिक असलेली खेरडी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा जयंत खटाते. गेल्या अनेक दिवसांपासून ही ग्रामपंचायत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे सरपंचावर दाखल झालेला अविश्वास ठराव. हा अविश्वास ठराव विरोधकांनी जिंकल्यानंतर आज पहिल्यांदाच खेरडी ग्रामपंचायतीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंत खटाते पत्रकारांना सामोरे गेले. जयंत शेठ, काय आहे नेमकी आपली भूमिका? मी सुरुवातीला 1990ला टेल्कोमध्ये होतो. उपाध्यक्ष म्हणून असताना आम्हाला डिसमिस केलं आणि डिसमिस केल्यानंतर ती माझी केस कामगार न्यायालयात अजून आहे, पण ती सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीला सामोरं जाणं हे आपल्या रक्तात आहे, योग्य गोष्टीला. त्याचबरोबर मी ज्यांचा हात धरून आलो ते कैलासवासी बाळासाहेब माटे यांचा हात धरून राजकारणात आलो. त्यामुळं कुठली भूमिका धडक आणि येईल त्या प्रसंगाला सामोरं जायचं हे आपल्या रक्तात आहे. आणि आत्तापर्यंत आपल्याला जी पदं मिळाली ती सर्व संघर्षातूनच मिळालेलं आहे. कोणी असं आयता आणून आपल्याला पद दिलेलं नाही. त्यामुळं पुढील काळातसुद्धा जेवढा शक्य होईल संघर्षाला सामोरं जाणं हेच माझं हे आहे. अविश्वास ठरावावर अपील करण्यासाठी 2 दिवसाची मुदत शिल्लक आहे. आपण अपील करणार का? अजून 2 दिवस शिल्लक आहेत. 2 दिवसानं बघू, 2 दिवस काय होते ते बघू. या ज्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत तर पुन्हा तुमचे कार्यकर्ते तुम्हाला येतील, हातमिळवणी करतील असं काही वाटतं का, की तशी आशा आहे का तुम्हाला? नाही, काही गरज नाही. एकदा जो गेला किंवा त्यांनी त्यांची भूमिका घेतलेली आहे, त्याच्यामुळं आम्हाला काय कोण येवो न येवो प्रत्येक गोष्टी सामोरं जाणं एवढं आपल्याला माहीत आहे. अविश्वास ठराव मंजूर होऊ नये आणि त्याकरता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना नेत्यांपर्यंत सुद्धा तुम्ही संपर्कात होतात. यामध्ये काही तथ्य आहे का? काय आहे, प्रत्येक पक्षामध्ये आमचे चांगले संबंध आहेत. प्रत्येक पक्षामध्ये आमचे मित्र आहेत. तर काही शिवसेनेच्या मित्रांनी स्वतःहून आम्हाला मदत करण्याचं फोनवर सांगितलं. मी काय स्वतःहून गेलेलं कोणाकडं नाही. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला काय शक्य झालं तर करा मदत. आणि शेवटी त्यांचं चांगुलपण आहे असं मला म्हणावं लागेल. म्हणजे त्यांनी त्यांचं सत्तेचं स्वप्न बाजूला ठेवून तुमच्या प्रेमाखातर तुम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली की काय? असंच म्हणावं लागेल. बाकी काय त्यांचा स्वार्थ आहे असं मला वाटत नाही. परंतु प्रत्येक पक्ष हा ग्रामपंचायत असो, स्वायत्त संस्था असो, त्या ठिकाणी आपला झेंडा फडकावा यासाठी प्रयत्नशील असतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर सहजासहजी खेरडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्याचं स्वप्न जर साकार होणार असेल तर ते बाजूला ठेवून निव्वळ आपल्या मैत्रीखातर शिवसेनेने तुम्हाला मदत केली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कसं आहे, प्रत्येकाला वाटतं चांगल्या ग्रामपंचायती मोठी असो किंवा छोटी असो त्याच्यावर आपला झेंडा फडकला पाहिजे. पण योग्य वेळी कोणाला दगापटका करून तिथं झेंडा फडकवणं ही काय फार मोठी चांगली स्वाभिमानाची किंवा मानाची गोष्ट आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं ज्यावेळेस लढायचं असतं त्यावेळेस आम्ही लढणारच आहोत समोरासमोर. आणि त्यावेळेस ते त्यांचा प्रयत्न करतील, आम्ही आमचा प्रयत्न करू. 15 वर्षापूर्वी आपण अनिल शेठ दाभोळकर यांच्याबरोबरीने राष्ट्रवादीमध्ये आलात, त्यावेळी काँग्रेस पक्ष होता. नंतर त्यांच्याबरोबरीने येऊन आपण पक्षांतर केलं, दुसऱ्या पॅनलमध्ये आपण गेलात. आज तोच किस्सा तुमच्या बाबतीत घडला असं नाही का वाटत? आपण चुकीचं म्हणताय. मी 15 वर्षापूर्वी नाही, मी 25 वर्षापूर्वी राजकारणात आलो. पहिला संघर्ष मी आठवडा बाजार चालू करताना अनिल दाभोळकरांबरोबर झाला आणि त्या संघर्षातून आठवडा बाजार चालू झाला. त्यावेळेस मला सहकार्य करणारे सर्व कमलाकर शेंबेकर असतील, अण्णा भुरण असतील. अण्णा भुरण म्हणजे ह्याचे वडील, नाही, विजय भुरणाचे वडील. अण्णा भुरण असतील, शांताराम कदम असतील, धाकू खताते असतील, हे सर्व त्यावेळेस माझ्याबरोबर आठवडा बाजारात होते. त्यामुळे तिथून संघर्ष म्हणजे 25 वर्षापूर्वी. हा 15 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर जेव्हा राजकारण पॅनल तयार झालं तेव्हा अनिल आणि आम्ही एकत्र येऊन पॅनल केलं असेल आणि मी त्यांना सोडून गेलो नाही. सुकाई पॅनल हे सुकाई पॅनल राहिले, ते सोडून दुसऱ्या पॅनलमध्ये गाव पॅनलला गेले.
त्यांनी सुकाई पॅनल सोडला आणि गाव पॅनलला गेले. आम्ही सुकाई पॅनल घेऊनच लढलो आणि त्यांना हरवली. आतापर्यंतच्या ग्रामपंचायतमध्ये म्हणा, ते पंचायत समितीत राष्ट्रवादी म्हणून आणि जिल्हा परिषदला राष्ट्रवादी म्हणून अनिल शेटला धूळ चारण्याचंच काम आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी केलेलं आहे. जो माणूस विकासाला पाठिंबा देतो त्याच्या पाठीमागं जनता उभी राहते. जो माणूस काहीतरी आपल्या गावात करेल असं शाश्वती वाटते, त्यामुळं मतदार पाठिंबा देत असतो. आणि त्यामुळं खिरडी ग्रामपंचायतमधल्या सर्व नागरिकांनी आम्हाला भरभरून पाठिंबा आत्तापर्यंत दिला. आत्तासुद्धा आमची 20 वर्ष आम्ही ज्या गोष्टीसाठी संघर्ष करीत आहोत ती वॉटर सप्लायचं काम चालू आहे. काही अडचणी येतात, कुठल्याही चांगल्या कामात अडचणी येतात आणि अडचणी येत असताना ही मोठी अडचण आली, याच्या पलीकडं काही नाही, आम्ही त्याला सामोरं जातो आहे. पण मागणी अशी होत होती की सो खताते यांनी पदाचा राजीनामा द्यावा, त्यानंतर हे सर्व मूळ स्थितीवर येऊ शकतं राजकारण. पण असं असताना राजीनामा न देण्याचं नेमकं कारण काय? कसं आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे आणि तालुका अध्यक्ष असताना माझी साधारणतः 4.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचे 10 सदस्य निवडून आले. म्हणजे पूर्ण ग्रामपंचायत माझ्या ताब्यात. परंतु त्यावेळेस सरपंच पदावरून, म्हणजे त्यावेळेस मी प्रकाश साळवींना पहिलं सरपंच पद द्यावं म्हणून नाव घेतलं. पण नितीन ठासाळेंनी संघर्ष करून त्या दोघांचा संघर्ष होऊ टोकाला जाऊ नये, पक्षात किंवा ग्रामपंचायत कुठले फूट पडू नये, दुसऱ्या पक्षाची झेंडा लागू नये म्हणून आम्ही ती तडजोड करून माझ्या मिसेसला सरपंच 1.5 वर्षासाठी बसवलं. परंतु पुढील काळात सुद्धा अनेक बैठका घेतल्या, अनेक वेळा चर्चा झाली. आता कोणी काही म्हणो, त्या बैठकीत असं की एक मतानं बाबा तुम्ही समोर या, पण एक मतानं कधी असंच वाटत होतं की आता जर आपण राजीनामा दिला तर ह्याच्यात फूट पडून उद्या शिवसेनेचा झेंडा लागेल. म्हणजे पक्षाचा झेंडा तिथून उतरू नये म्हणूनच, नाहीतर यामागे दुसरा कोणताही स्वार्थ नाही आणि काही नाही. परंतु प्रकाश साळवींचं नाव पुढे आलं होतं आता. हां, आता प्रकाश साळवींचं नाव पुढं नाही आले. कसं आहे, यामध्ये आमच्याच एका सहकार्यानं विश्वासघात केलेला आहे. वॉटर सप्लाय म्हणजे वॉटर सप्लायवरून जो संघर्ष चालू होता आणि त्याच्यातून ग्रामस्थांचं म्हणणं होतं रोडला जाणारी जमिनीचा आम्हाला मोबदला मिळावा, याच्यावरून काही लोकांनी संघर्ष तयार केला होता आणि तो मिटावा म्हणून मी 27 तारखेला शेखर सरांना सांगितलं की बाबा तुम्ही अबोबिबल सांगा. मी 3 मिटिंग बोलावले, त्या 3ही मिटिंगला ते आले नाहीत. एक 5 सदस्य आणि ते 2 बाकीचे येत होते सर्व.
प्रकाश साळवी पण येत होते. तर त्यांना सांगा, तर सर म्हटलं बाबा उद्या सकाळी तुम्ही बसा. म्हणून मी सकाळी 28 तारखेला सकाळी नितीन ठसाळेंना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं बहादूर शेखला, आणि त्यांना सांगितलं मी की काय असेल ते असू दे, सध्या तुमच्या माझ्यात थोडासा वाद आहे तो पण असू दे, परंतु आपल्याला वॉटर सप्लाय करायची आहे, त्यासाठी काय वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. तो म्हटला नाही आपण एकत्र बसू. आता एकत्र बसणं अवघड दिसतंय म्हटलं, का तर उद्या माझी मीटिंग आहे, त्याच्यामुळे एकत्र बसण्याला तेवढा टाईम नाही, आणि एकत्र बसण्यासाठी मी मीटिंग लावल्या 3, तुम्ही आलात नाही. तर आता असं करूया की वॉटर सप्लाय झाली पाहिजे आणि लोकांना खिरडी गावाला चांगलं पाणी मिळालं पाहिजे, किंवा हे अनेक परिश्रमातून सन्मान्य तटकरे साहेबांच्यावर सारखं आम्ही बसून ही वॉटर सप्लाय येण्यासाठी फार प्रयत्न केलेले आहेत, आणि त्यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आहे, आपल्या आवडीच्या नेत्याच्या हस्ते भूमिपूजन झालं आहे, आणि ते कुठंतरी त्याला गाळबोट लागू नये म्हणून मी माघार घेऊन तर अबू ठसाळे म्हणजे नितीन ठसाळे म्हटले, मग काकी राजीनामा का देत नाहीत? मी म्हटलं देतील ना, देतील. मग तुमच्या डोक्यात कोण सरपंच बनवायचं आहे? मी त्यांना सांगितलं की एवढ्या दिवस आपण त्या प्रकाश साळवीला वेटिंगवर ठेवलेलं आहे, त्याला बनवून टाकू. तर म्हटलं चालेल. आणि चालेल म्हटलं, मी त्याला सांगितले की उद्या 29 तारखेला सकाळी 10 वाजता कोकण भवनला वॉटर सप्लायच्या म्हणजे डायरेक्टरनी मीटिंग लावलेली आहे, त्या मीटिंगला मी हजर राहणार आहे, तेव्हा संध्याकाळी जातोय. पण मी तिकडे गेल्यानंतर मी मुंबईत गेल्यानंतर रात्री असं काय झालं मलाच नाही माहिती. एकतर आमची झालेली मीटिंग नितीन ठसाळेंनी शेखर सरांना सांगायला पाहिजे होती की असं नाही असं झालंय, किंवा काय मला माहीत नाही. पण ती मीटिंग झाल्यानंतर संध्याकाळी असं काय झालं की या दोघांनी म्हणजे अनिल दाभोळकरांनी आणि अबू ठसाळे दशरथ दाभोळकर यांनी एकत्रित येऊन आमच्या बाकी सदस्यांना प्रेशर आणून सही आणायचं काम केलं. म्हणजे हे जे सगळं केलंय ते दशरथ दाभोळकर आणि नितीन ठसाळे या दोघांनी हे सगळं घडून आणलंय असं मला वाटतंय, सध्या तरी मला असं वाटतंय. आणि प्लॅनिंग पूर्व आणलेलं आहे की जिथं कुठेतरी बाबा कुठल्या तरी पदावर म्हणा लक्ष ठेवून किंवा पुढील राजकारणावर लक्ष ठेवून हे घडवून आणलेलं आहे, घाणेरडं राजकारण घडवून आणलेलं आहे. पण तुमच्याच पक्षातले तुमच्याच पॅनलचे 6 सदस्य आज फुटतात, हे तुमच्या राजकीय वर्चस्वाला धक्का नाही? असू शकतं, असं बऱ्याच ठिकाणी घडतं. काही ॲक्च्युली हे घडायलाच नको पाहिजे होतं, कारण की एवढं स्पष्ट भूमिका मी सकाळी जेव्हा मिटिंगला सांगतो 28 तारखेच्या, त्यावेळेस काय आहे, मग राहिलं काय, राजीनामा द्यायचा आणि प्रकाश साळवींना सरपंच करायचा. पण हे काय झालंय याचं मला उत्तर, हा विश्वासघात का झाला याचं मला विधानसभेकडे डोळा ठेवून हे सगळे प्रयत्न झाले असेल असं वाटतं का? त्याच्यामध्ये काय तशी काय कारण आहेत? खिरडे ग्रामपंचायत मी म्हटल्याप्रमाणे 164 ग्रामपंचायतमधली एक ग्रामपंचायत आहे. तिथे काय विधानसभेवर फार मोठा त्या ग्रामपंचायतचा खेरडी हे मिनी शहर म्हणून ओळखलं जातं, त्या दृष्टीने तिचा विकास सुरू आहे, लक्षात घ्या. तर 8 ते 10,000 मतं आहेत. पण तेवढा म्हणजे त्या राजकारणासाठी हे झालंय असं मला वाटत नाही. शेखर सर हे आमचे नेते आहेत, पुढील आमदार सुद्धा उमेदवार सुद्धा शेखर सर आहेत, आणि आमदार सुद्धा शेखर सर होतील, कारण काय ते आम्ही म्हणजे तो आमचं जे टार्गेट आहे त्याच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. या सगळ्या भानगडीमध्ये तुमच्या राजीनाम्याची मागणी होत होती, खरी आहे? माझ्या नाही बाबा, माझ्या तर राजीनाम्याची अजून तरी नाही. किंवा अशाही अफवा उठल्या होत्या की हे सगळं राजकारणाला कंटवून खताते साहेब राजीनामा देणार आहेत पदाचा? असं काय मी बोल, काही लोक म्हणजे देव पाण्यात बुडवून असतील सुद्धा, पण माझा स्वभावच असा आहे की येईल त्याला फाईट करणं, त्याच्यामुळे राजीनामा हा गोष्ट गौण आहे आपल्यासाठी. मगाशी तुम्ही दशरथ दाभोळकर आणि हे नितीन ठसाळे यांच्यावर तुम्ही आरोप केला की ह्या दोघांनी हे सगळं मिळून हे राजकारण केलं, पण त्यांचा बोलविता धनी कोण वेगळा आहे असं वाटतं का तुम्हाला? राजकारणामध्ये कोणाचा बोलविता कोण धनी असेल हे काय सांगू शकत नाही आपण. आज तरी मला वाटतंय तशी परिस्थिती वाटत नाही.
पण एवढं डेअरिंग करतात म्हणजे काही असू सुद्धा शकेल, काही सांगू शकत नाही आपण. काय राजकारणामध्ये कोणाची गणितं काय असतील, आपण हा सरळ स्वभावाचं आपण राजकारण करतो, लोकांच्या विश्वासात घेऊनच. त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही ना. जयंत शेठ खताते यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.